हडपसर येथील अन्सारी आणि खान कुटुंब हे याच झरण्यावरती वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी आले होते। आपण या ठिकाणी पाहू शकता की हा जो झरणा आहे, तो धबधबा आहे, तो वरून खाली जो आहे तो वाहताना दिसत आहे आणि ठीक अत्यंत मध्यभागी 7 ते 8 लोक जे आहेत ते या ठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेत होते। या ठिकाणी ते बसलेले होते आणि पाण्याचा प्रवाह देखील अत्यंत अशाच पद्धतीने संत गतीने होता। मात्र हा पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि इथं अनेक जे धबधबे आहेत ते बघायला मिळतात आणि यामुळेच अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी अचानक पाणी वाढलं आणि ज्या ठिकाणी ही फॅमिली बसली होती, हे कुटुंब बसलं होतं, त्या ठिकाणाहून अवघ्या काही मिनिटांमध्ये 8 ते 9 जण वाहून गेले आणि त्यापैकी 5 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। मुळात हे जे कुटुंब आहे ते हडपसरचं आहे आणि शिवदुर्ग लोणावळा मित्रमंडळ आणि मावळ संस्थेकडून तिघांचा मृतदेह शोधण्यात यश आलेला आहे, तर दोघांचा मृतदेह अद्यापही शोध कार्य सुरू आहे। मुळात हे जे कुटुंब आहे ते हडपसरचं असून वर्षा विहाराच्या आनंदासाठी आलेलं होतं। अगदी भुशी धरणाच्या पाठीमाग हा जो धबधबा आहे तो काही मीटर अंतरावरती आहे आणि अत्यंत दुर्गम भाग आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की पूर्ण जंगल आहे आणि अशा ठिकाणी हे कुटुंब वर्षा विहारासाठी आलं होतं। अत्यंत संत गतीनं हे पाणी होतं, मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि यात हे कुटुंब वाहून गेलेलं आहे। एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो याच ठिकाणचा आहे। या कुटुंबाला त्यांच्या नातेवाईकांनी आणि इतर पर्यटकांनी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की काही मिनिटांमध्ये 8 ते 9 जण पाण्यात वाहून गेले। त्यापैकी काही जणांना 5 जणांना खाली वाचवण्यात आलेलं आहे। एकीकडे अशा ठिकाणी डोंगराळ परिसरामध्ये वर्षा विहारासाठी येऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र अशा पद्धतीनं स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालणं हे कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, लोणावळा, पुणे।